झी5 या OTT प्लॅटफॉर्मवरती आलेली देवखेळ ही वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गुहागर परिसरात असलेल्या शंकासूर या देवाबाबत अपमानास्पद आणि धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करण्यात येत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय. ही वेब सिरीज तातडीने थांबवण्याची मागणीही केली जाते. पाहूयात. देवखेळ वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात. गुहागरच्या शंकासूर देवाचा अवमान झाल्याची तक्रार. वेब सिरीज तातडीनं हटवण्यासाठी स्थानिकांची मागणी. शिमग्याला देवखेळच्या विरोधात पेटणार होळी. देवतली गावात होली पौर्णिमेला पोलीस बंदोबस्त नसतो. ठीक आहे. कुणाचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. हा खून नाहीये. शंकासुरानं शिक्षा दिली आहे. सगळं शंकासूर करतो. 15 वर्षात कोण नाही गावला अजून. शंकासूर आहे मी. शंकासूर. दक्षिणेतील कांतारा सिनेमाच्या यशानंतर महाराष्ट्रात अशा कथानकांशी संबंधित कोकणातल्या परंपरांवर आधारित सिनेमा वेब सिरीज येऊ लागल्या. दशावतार सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता याच पार्श्वभूमीची देवखेळ ही वेब सिरीज वादात सापडली. देवखेळ वेब सिरीज मध्ये शंकासूर या गुहागरमधील देवाला क्रूर अमानवी देव दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आक्षेप घेण्यात येतोय. गुहागर वासीय या विरोधात एकवटले असून वेब सिरीज मागे घेण्याची मागणी करण्यात येते. शंकासूर शिक्षा करतो, बळी घेतो या संवादाला आक्षेप आहे. होळीत दरवर्षी खून करण्याची प्रथा आहे अशा संकेतालाही आक्षेप आहे. शंकासूर आणि कोकणातील नमन खेड्यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. शंकासूर देव गुहागर परिसरातील प्राचीन श्रद्धास्थान असून शिमगोत्सवात त्याची उपासना करण्यात येते. त्या देवतेचं वेब सिरीजसाठी केलेलं विडंबन अमान्य असल्याचं सांगत ही वेब सिरीज मागे घेण्याची मागणी होती आहे. शंकासूर खरं तर पूर्वजांपासून आमच्या नमनामधून अगदी दैवतापर्यंत प्राप्त झालेलं एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आमच्या लोक परंपरेला, इथल्या मातीला, इथल्या गंधाला ह्या शंकासुराचं वास्तव्य आहे असं आम्ही मानत आलेलो आहोत. आणि ऐन शिमग्याच्या सणाच्या तोंडावर अशा पद्धतीचं शंकासुराचं व्यक्तिमत्व चित्रित करणं हे आमच्यासाठी अत्यंत नाराजीचं आहे. आणि अशा या शंकासुराला जर तुम्ही नकारात्मक बाजूने उभे करणार असाल तर ते आम्ही कधीच मान्य करणार नाही आणि ते आम्हाला सहन सुद्धा होणार नाही. वेब सिरीजचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. या मुद्द्यावर गुहागर परिसरातील नागरिकांचा रोष वाढत असून राजकारणीही या वेब सिरीजला आता विरोध करू लागले. आमदार भास्कर जाधव यांनीही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना पत्र पाठवून वेब सिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कोकणात शिमग्याचा सण तोंडावर आहे. शंकासूर बाहेर पडण्याची वेळ आहे. अशा काळात लोककलांचा असा वापर करून जगासमोर विपर्यास मांडलेला अमान्य असल्याची भूमिका मांडली जाते. वेळीच ही वेब सिरीज मागे घेतली नाही तर कोकणात होळीऐवजी वेब सिरीजचा वाद पेटेल असा इशारा देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.